बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचा अधिकार याच्यासाठी दिला की बाबासाहेबांनी म्हटलं की या देशामधली अर्धी संख्या स्त्रियांची आहे. जर आपला हा भारत देश केवळ पुरुष पुढे जाऊन चालणार नाही तर स्त्रियांना सुद्धा पुरुषांच्या बरोबरीने आणणं आवश्यक आहे. आणि जेव्हा स्त्री आणि पुरुष समान शिक्षित होईल तेव्हाच आपण आपल्या देशाचा उद्धार करू शकतो, देशामध्ये परिवर्तन करू शकतो. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांच्या शिक्षणाला खूप महत्त्व दिलेलं आहे. त्यांना शिक्षणाचे दारं उघडे करून दिलेली आहेत. बाबासाहेब म्हणतात की ज्या देशामध्ये 50% पेक्षा जास्त स्त्रिया शिकलेल्या आहेत ते राष्ट्र मी प्रगतशील राष्ट्र मानतो. आणि ज्या देशामध्ये 50% पेक्षा स्त्रिया कमी शिकल्या आहेत ते मागासलेलं राष्ट्र मानतो. आणि म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला जे शिक्षणाचा अधिकार दिलेला आहे, पुनर्विवाह करण्याचा अधिकार दिला, मूल दत्तक घेण्याचा अधिकार दिलेला आहे, आईवडिलांच्या संपत्तीमध्ये पतीच्या संपत्तीमध्ये समान संपत्तीमध्ये अधिकार दिलेला आहे. आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये आज आपली स्त्री ही प्रत्येक क्षेत्रामध्ये उन्नती करत आहे, प्रगती करत आहे. त्याचं संपूर्ण श्रेय जातं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना.